नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी राजकीय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी असं संजय राऊत म्हणतात। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांचं हे वक्तव्य, परिवर्तन यात्रेत सामील व्हा नाहीतर सांगलीकर माफ करणार नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊतांनी धाडस असल्यास नाव घेऊन बोलावं असं आव्हान विश्वजित कदमांनी संजय राऊतांना दिले आहे। महाविकास आघाडीत वातावरण खराब होईल असं राऊतांनी आता बोलू नये असं देखील कदमांनी सल्ला दिलेला आहे। काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना मी आवाहन केलं की तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेमध्ये सामील व्हा। नाहीतर लोक तुम्हाला सांगलीची माफ करणार नाही। सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी। नाही, ते कुणा बाबतीत बोलतात मला माहित नाही। त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहित नाही। मी पुन्हा सांगतो, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही। आम्ही संयमाने आमच्या पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत। आतापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये। त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक, आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन। आता ते विमान कुठे उतरवतात पाहावं लागेल। ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये एवढीच आम्हाला चिंता आहे। पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय का? नाही, अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात। सध्या नागपूर जवळ कुठं ते विमान आहे असं कळालंय। नाही, गुजरातलाच उतरू शकतं विमान। नाही, पण तरी भर सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की माझा पायलट हा विश्वजित कदम असेल। मला माहित नाही। कदम ज्या ठिकाणी घेऊन जातील त्या ठिकाणी मी असणार आहे। ठीक आहे, पायलटशी चर्चा करू, पायलटला ट्रेनिंग देऊ नीट। संजय राऊत साहेब काय बोलतात त्याच्यावर मला वाटतं प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे। सांगली जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोल, राजकारणाचा आणि समाजकारणाचा ज्याला माहीत आहे महाराष्ट्रात, तो अनेकांना माहीत आहे। देशाच्या स्वातंत्र्यापासून कुठलाही व्यक्ती किंवा एखाद्या जनावराला जरी सांगली जिल्ह्यात विचारलं तर जनावरांसुद्धा सांगू शकेल की हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी एक विचारधारेचा तो जिल्हा आहे। आणि मी जनावरं का म्हणतो, कारण शेतकऱ्यांची बरीच जनावरं असतात आणि म्हणून संजय राऊत साहेब कुठल्या अर्थाने काय म्हणतात मला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता वाटत नाही।